पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. दुग्ध प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या तब्बल 1395 एकर जागेवर ही भव्य कृषी बाजारपेठ उभारण्याचा प्रस्ताव असून या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील शेतमालाला थेट देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या दृष्टीने पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दापचरी येथील जागेची पाहणी केली. यावेळी प्रकल्पासाठी उपलब्ध असलेली जमीन, परिसराची भौगोलिक स्थिती, वाहतूक व्यवस्था तसेच भविष्यातील कृषी व्यापाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र उभारण्यासाठी या जागेचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबतही चर्चा करण्यात आली. प्रस्तावित कृषी बाजारपेठ उभारल्यानंतर शेतकऱ्यांना आपला माल मोठ्या बाजारपेठांमध्ये थेट विक्रीसाठी उपलब्ध होण्याची संधी मिळू शकते. फळे, भाजीपाला, धान्य, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर कृषी उत्पादनांच्या खरेदी विक्रीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळे शेतमालाच्या विकासासाठी मध्यस्तरावर अवलंबित कमी होऊन उत्पादनांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दृष्टीने शेतमालाची साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि निर्यात यांसारख्या सुविधा विकसित झाल्यास दापचरी हे कृषी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येऊ शकते. पालघर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा दीर्घकालीन फायदा होण्याची अपेक्षा आहे. दापचरीची ही प्रस्तावित बाजारपेठ केवळ शेतमालाच्या खरेदी विक्रीपुरती मर्यादित न राहता कृषी क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योग, वाहतूक, साठवणूक आणि रोजगार निर्मितीलाही चालना देणारी ठरू शकते. त्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाल्यास पालघरच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दापचरीत उभारली जाणारी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ ही केवळ बाजारपेठ न राहता शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट जागतिक बाजारपेठेशी दारे उघडणारे पालघरचे नवे कृषी व्यापार केंद्र ठरू शकते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.